जरांगेंच्या आंदोलनासाठी 1 दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे। जरांगेंच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांकडून ही परवानगी देण्यात आल्याची माहिती मिळते। 1 दिवसाची ही परवानगी असेल। 5000 आंदोलकांसोबतच जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आंदोलन करू शकतात अशी अट यामध्ये ठेवण्यात आलेली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी, जरांगेंच्या आंदोलनासाठी 1 दिवसाची परवानगी आता देण्यात आली आहे। राहुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। राहुल, नाही, मला तोच हाकेंना प्रश्न विचारायचा होता की शेवटी सरकारनं परवानगी दिलीच, 5000ची मर्यादा असेल, ह्या दबावाला सरकार बळी पडलं जे तुमच्या मते, तर पुढे काय? आणि सगळ्यात महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पण तुम्ही लक्षात घ्या की न्यायालयानं सांगितल्याप्रमाणे मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये 5000 जणांसह आंदोलन करायला सरकारनं परवानगी दिली आहे। म्हणजे एक टप्पा तर पूर्ण झालाय। जे जरांगेंना हवं होतं की आम्हाला आझाद मैदानावरतीच आंदोलन करायचं आहे, ते तर आता होताना दिसतंय हाके साहेब। अहो, म्हणजे मग न्यायालयानं या आपल्या लोकशाहीमध्ये एखादं आंदोलन करायचा जो अधिकार आहे तो अधिकार त्याला बहाल केलाय किंवा दिलाय। म्हणजे आरक्षण द्या असा तर निर्णय नाही ना दिला। पण सरकार अशा दबावाला बळी पडलं। तुम्ही म्हणताय की ही झुंडशाही आणि जत्रेतल्या लोकांसारखीच आहे सरकार या अशा पद्धतीच्या। मी तुम्हाला दोघांना थोडंसं थांबवते। या अपडेट संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। अक्षय गुडकेलवार आपल्या सोबत आहेत। अक्षय, मुंबई पोलिसांकडून 1 दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे, त्यासोबत मात्र कोणत्या अटी ठेवण्यात आल्यात? ऋतुजा, या सगळ्यात आपण बघतोय की 5000 आंदोलकच घेऊन फक्त मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावरती आंदोलन करू शकतात। आणि यासोबतच ज्या आंदोलनासाठीच्या सगळ्या अटी आणि नियम असतात सरकारने घालून दिलेले, त्या सगळ्या अटी आणि नियमांचं पालन करणं या आंदोलकांना बंधनकारक राहील, नाहीतर कायदेशीर कारवाईला या आंदोलकांना सामोरं जावं लागेल। 5000 आंदोलक 1 दिवसाची आता जी परवानगी हाती आलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंतरवाली सराठी आमरण उपोषण समितीच्या, ह्यानुसार 1 दिवसाची परवानगी आहे। 5000 लोकांची क्षमता असली पाहिजे। न्यायालयाने दिलेल्या नियमांचं उल्लंघन होता कामा नये। मुंबईतील जी कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडता कामा नये। यासोबतच जे ठराविक वाहनांनाच आंदोलनस्थळी प्रवेश दिला जाईल। दिलेल्या दिवशी सकाळी 10 वाजतापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच आझाद मैदानावर हे आंदोलन करता येईल। या सगळ्या नियम अटी सोबतच ज्या काही कायदेशीर नियम आहे, यासोबतच मुंबई पोलिसांच्या आंदोलनासंदर्भातले जे काही नियम आणि कायदे आहे, या कायद्यांना धरूनच हे आंदोलन केलं जावं अशा अटीसह या आंदोलनाला परवानगी दिलेली आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील ज्यांना खारघर येथेच त्यांची अडवणूक होणार होती किंवा खारघर येथेच त्यांना थांबावं लागणार होतं, त्याऐवजी त्यांना आता आझाद मैदानापर्यंत त्यांच्या आंदोलनाला परवानगी मिळालेली आहे। अर्थातच आपण जर बघितलं तर मनोज जरांगे यांच्या आंदोलनात 5000हून अधिक लोक असण्याची शक्यता आहे। त्यामुळे नेमकं आता मनोज जरांगे पाटील यांची या सगळ्या संदर्भात काय भूमिका असणार आहे हे बघणंही महत्त्वाचं असणार आहे। ऋतुजा, अक्षय, आणखी एक महत्त्वाचं, मार्गांच्या संदर्भात काही सूचना करण्यात आलेल्या आहे का? कोणत्या मार्गाचा अवलंब करायचा आहे याचं काही नियोजन ठरलंय? या सगळ्या संदर्भात आता पुढच्या गाईडलाईन्स मुंबई पोलिसांसोबत या आंदोलकांना चर्चा करावी लागेल आणि यानुसार मुंबईकरांची रहदारी किंवा मुंबईची वाहतूकमध्ये व्यत्यय येणार नाही असं देखील पोलिसांकडनं सांगण्यात आलंय की वाहतुकीचा व्यत्यय ज्या मार्गाने येईल त्या मार्गाने या मोर्चाला जाता येणार नाही। मात्र या सगळ्या संदर्भात आता पुन्हा एकदा आंदोलक आणि पोलिसांमध्ये विस्तृत मार्गासंदर्भात चर्चा होईल। मात्र स्वाभाविक आहे की मनोज जरांगे पाटील यांना त्यांच्या मार्गामध्ये देखील बदल करावा लागेल, कारण जर मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या रहदारीच्या मार्गाने आले तर आपण बघतोय की सध्या सणांचे दिवस आहे, यासोबतच उद्या सुट्टी संपल्यानंतर परवाच्या दिवशी ज्यावेळी मनोज जरांगेंचा मोर्चा मुंबईमध्ये येईल त्या दिवशी देखील जर सुट्टी नसेल तर मुंबईकरांना, मुंबईच्या जे एकूणच कामावर जाणारी लोक आहे त्यांना या आंदोलनाचा अडथळा होऊ नये। ओव्हरऑल जर जी अट मुंबई पोलिसांनी सांगितलेली आहे की कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न यासोबतच सर्वसामान्य नागरिकांना कुठल्याही आंदोलनामुळे व्यत्यय येणार नाही, ही जी अट आहे हीच प्रामुख्याने अत्यंत महत्वाची मानली जाईल। ज्यानुसार या आंदोलनाचा मार्ग असेल, आंदोलनाची रूपरेषा असेल, आंदोलनामध्ये सहभागी होणाऱ्या आंदोलकांची वाहनांची संख्या असेल, या सगळ्यांवरच काही प्रमाणात निर्बंध येईल। अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। आणि याच मोर्चाच्या अनुषंगाने जी चर्चा सध्या सुरू आहे ती सुरू ठेवूयात। राहुल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय?
तर या सगळ्या संदर्भात लक्ष्मण हाके आपल्या सोबत आहे सध्या बातचीत करण्यासाठी. लक्ष्मण हाके, जे आपण पाहतोय पोलिसांनी सुद्धा आता परवानगी दिलेली आहे. एकंदरीतच एखाद्या मागणीसाठी जर चारी बाजूने असा दबाव वाढत चालला तर मात्र सरकार या सगळ्याचा विचार करेलच आणि त्याचीच ही पहिली पायरी आहे का? आपलं काय मत आहे? असा मोठा मोर्चा काढून, अशी झुंड निर्माण करून, दहशत निर्माण करून, सरकारला भेटीस धरून या व्यवस्थेमधल्या एखाद्या माणसाच्या हक्काने अधिकारावर अतिक्रमण होत असेल तर संविधान आणि घटनात्मक तत्व अथवा न्यायालय अशा गोष्टी अलाउ करणार नाही. न्यायालयावरती, संविधानावरती आमचा पूर्णतः विश्वास आहे. पण मग या सगळ्याला विरोध कसा करणार आपण? आता पुढची नेमकी आपली अहो 14-15% लोक जर एवढी माणसं घेऊन मुंबईकडे येत असतील, आम्ही तर 50% आहोत. आम्ही तर लाखोचा जनसमुदाय घेऊन उद्या निघू शकतो. काल आम्ही जरांगे पाटलांशी या सगळ्या संदर्भात बातचीत करत होतो तेव्हा त्यांनी असं म्हटलेलं आहे की 3दा मराठा मागास असल्याचं सिद्ध झालेलं आहे. असं असताना सातत्यानं आम्हाला विरोध केला जातोय ओबीसी नेत्यांकडून. म्हणजे भुजबळ यांचं त्यांनी थेट नाव घेतलं नसलं तरी अप्रत्यक्ष टीका त्यांनी केली. कधी मागास प्रूव्ह झालं होतं विचारलं का त्यांना तुम्ही? कधी मागास प्रूव्ह झालं होतं? त्यांचं असं म्हणणं आहे आयोगानं एका आयोगानं मागास ठरवण्याचा प्रयत्न केला. हायकोर्टामधून ते प्रूव्ह करून घेतलं म्हणजे झालं असं समजा. पण ते सर्वोच्च न्यायालयानं 650 पानाचं जजमेंट देऊन ते नाकारलं. याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत 4 बॅकवर्ड कमिशननी मराठा समाजाचं मागासले पण नाकारलेलं आहे. त्यामुळे अनपढ माणसाच्या आणि मान्य न्यायालयाचे मनापासून आभार आणि धन्यवाद. बरं, पण एक प्रश्न असा आहे की तुमची आता त्यांना मागणी काय असणार आहे? नाही, मी आणखीन ऑर्डर वाचलीच नाही, त्यामुळं जी गोष्ट घडली नाही माहीत नाही मला, त्याच्यावरती मी काय बोलावं. पण जर आता तुमची माहिती मी कधी पण खरीच समजतो, कधी खोटी आतापर्यंत 2 वर्ष समजली नाही. काय ऑर्डर आहे फक्त एकदा वाचू द्या. तोपर्यंत तुमच्या माध्यमातून सरकारचं पण आणि न्यायालयाचं पण मनापासून आम्ही कौतुक करतो, पण 1 दिवसाचं नाही. पण मग 1 दिवसाचा हा काय प्रकार आहे? ते आता मी ऑर्डर बघितल्यावर त्याच्यावरती बोलन. 29 ऑगस्टला उपोषणला बसतात. पण 1 दिवसाचं मान्य नाही. अरे 1 दिवसात कसं उपोषण करायचं? पण ते ऑर्डर तर मला बघू द्या. कारण 1 दिवसात मागण्या मान्य केल्या तर आता करा लगेच. मुलाला त्या ट्रक भरतो. 3 लाख ट्रक आणायचे शब्द दिले आम्ही, नाही आणल्या तर नाव बदलून ठेवी. 3 लाख ट्रक भरून मुख्यमंत्र्याचा बंगलाच बदलून टाकतो. जसं कोर्टाने 1 दिवसाची परवानगी दिली तशी तुमची मागणी असेल की सरकारने 1 दिवसात मागण्या मान्य करा. आम्ही मान्य का नसणार? पण ते आता मी आणखी वाचलं नाही, त्याच्यामुळे मी त्यांना उत्तर द्या ना. मी आधी वाचतो, पण असं होणार नाही. असं कधी होणार नाही. हे 1 दिवसाचं काय, मात्र कायदेशीर नियमाचं पालन 100% आम्ही करणार. तुम्ही म्हणताय तसं 1 दिवसाची जर परवानगी दिली करा मागणी 1 दिवसात मंजूर. तुम्ही जवळ मंजूर करत नाहीत तवर मी बसणार. पाटील, पुन्हा एकदा सांगा, तुम्हाला 1 दिवसाची परवानगी मिळाली आहे. 5000 समर्थक घेऊनच जायचं आहे. जेवढ्याच लोकांना परवानगी मिळेल. हे बघा, मी आता तेच सांगितलं, मी बघितलं नाही ऑर्डर काय आहे. पण जर त्यांनी आम्हाला परवानगी दिली, सरकारने पण आणि न्यायालयाने पण, आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतो, कौतुक करतो आणि आभारही मानतो. पण आम्हाला जर 1 दिवसाची परवानगी दिली तर 1 दिवसात मागण्याची अंमलबजावणी करा लगेच नसता. मी जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बसणार आहे. मात्र बाकीचे काय रूल त्यांनी घातलेत ते मी संध्याकाळी शिवनेरी गडावरती बघतो. त्यानुसार मराठा समाज आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही, काही करायचं नाही. त्या सगळ्या नियमाचं 100% आम्ही पालन करणार. बरं, 1 दिवसाची मुदत नाही, एक नाही. मी मग 1 दिवसात मान्य करा, नाही तर आत्ता करा. पण ते असं नाही, 1 दिवसाची नाही. जोपर्यंत मागण्याची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण सुरू राहणार. तुम्ही 1 दिवसाची परवानगी द्या, आम्ही 1 दिवस बसतो, तुम्ही लगेच अंमलबजावणी द्या. मग मागण्याची तुमचे जे रूल आहेत कायद्याचे ते मी पाळणार, त्यात काही दुमत नाही. माझा मराठा समाज पण पाळणार म्हणजे पाळणार, त्यात दुमत नाही. मी शब्द देतो ना, पाळणार आम्ही. पण मला आधी ऑर्डर वाचू द्या, त्याशिवाय मी संध्याकाळपर्यंत याच्यावर काही बोलत नाही. असं आहे की तुम्हाला 1 दिवसाची परमिशन देताना सुद्धा अटी शर्ती घातलेल्या आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला आंदोलन करता येणार नाही असं कोर्टाने म्हटलेलं आहे. मी ऑर्डर त्याच्यामुळेच म्हणलं, मी ऑर्डर वाचत नाही. पण त्यांनी जर परवानगी दिली आझाद मैदानावर त्याचं कौतुक, त्यांचं स्वागत पण केलं, न्यायालयाचं पण आणि सरकारचं पण. पण मी ऑर्डर वाचली नाही. मी संध्याकाळी शिवनेरी गडावरती ऑर्डर वाचतो, नंतर काय ठरवायचं आणि तरी पुढचंही सांगतो. मराठा समाज कधीच
कायद्याच्या नियमाच्या पुढे जाणार नाही, आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे. पण ते एका दिवसाच नाही. तुम्ही एका दिवसात जर दिलं परवानगी तर मग एका दिवसाला अंमलबजावणी करावं लागेल. नसता जवळ अंमलबजावणी होत नाही मी तोवर बसणार. म्हणजे एक दिवसाची परवानगी मान्य नाही. आता एक दिवसात काय मग करा अंमलबजावणी, अंमलबजावणी केली तर मान्य. एका दिवसात करा. तुम्ही जवळ मान्य करत नाहीत तोवर मी बसणार. पण नियम मात्र सगळे पाळणार. मी आधी ऑर्डर बघतो, नंतर त्याच्यावर संध्याकाळी सविस्तर बघतो. पण एक दिवसाची परवानगी आंदोलन करा म्हणजे हे चॉकलेटला घ्या आहेत का हे काय. चलो धन्यवाद. संध्याकाळी तुम्हाला सविस्तर याच्यावरती बोलणार. दिलेल्या सगळ्या नियमांचं आणि अटींचं पालन करणार आहे. मात्र एक दिवसाच्या या अटीवर अजूनही जरांगे पाटील सहमत नसल्याचं चित्र आहे. तर ज्या ठिकाणी हे आंदोलन होणार आहे आझाद मैदानावर, त्या ठिकाणी रिजवान शेख आमचे प्रतिनिधी सध्या आहेत आणि त्यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेऊयात. रिजवान, एक दिवसाच्या आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली आहे. ऋतूच्या आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणासाठी ज्या पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिल्या दिवसापासून आंदोलन करत होते आणि ते अंतरवले सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहे. संपूर्ण जे कार्यकर्ते ते मुंबईला दाखल झालेले आहे आणि मुंबई पोलिसांच्या या ठिकाणी जाऊन त्यांनी परवानगी देखील घेतलेली आहे. आपण जर पाहिलं तर मुंबई पोलिसांचा परवानगी पत्र देखील त्यांच्या हातामध्ये आहे. संपूर्ण कार्यकर्ते हे गेल्या अनेक दिवसापासून या आझाद मैदानमध्ये संपूर्ण कार्यकर्ते हे कशा पद्धतीने आंदोलन करावा आणि आंदोलनाची रूपरेखा कशी असावी हे सर्व नियोजन या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. आपण कार्यकर्त्यांशी बातचीत करणार आहोत. सर, कशा पद्धतीने आंदोलनाची परवानगी देण्यात आलेली आहे, नेमकं किती लोकांना याच्यामध्ये सहभाग होण्यासाठी सांगितलेलं आहे आणि काय सांगाल त्या संदर्भात? असं आहे की परवानगीचं पत्र हे ती 31 मे 2025 साली दादांच्या सहीने इथे जालना जिल्हाधिकारी जालना SP यांना देण्यात आलं. त्यानंतर आझाद मैदान येथे 28 जुलैला देण्यात आलं. त्यावेळी मैदानाची पाहणी अंतरवली सराटी येथील बरीचशी मराठा बांधव मंडळी आली आणि वेळोवेळी याविषयी प्रशासन, शासन, पोलीस प्रशासन यांच्याकडे सर्वश्रुत ही माहिती आहे आणि ही मागणी वैधानिक आहे, संविधानिक आहे. आंदोलन करण्याचा अधिकार हा संविधानाने प्रत्येकास दिलेला आहे. प्रत्येकाचं मत मांडण्याचा अधिकार हा संविधानानं प्रत्येकाला दिलेला आहे. परंतु काही लोकांना ह्या आंदोलनाविषयी उत्सुकता अशी आहे की काहीतरी वेडंवाकडं बोलून आंदोलन चिघळवायचं किंवा वेगवेगळ्या गोष्टी करायच्या, त्यांच्या काही सिद्धता असतात, त्यांच्या मनात वेगळ्या गोष्टी असतात. परंतु संविधानिक पद्धतीने दादांनी काल सांगितल्याप्रमाणे हा अर्ज पुन्हा आम्ही नव्याने केला. माननीय उच्च न्यायालयाने काल दिलेला आदेश आम्ही संपूर्णपणे तंतोतंत पाळण्याच्या ज्या अटी आहेत त्या आम्ही पाळण्याचा इथे या संदर्भात अर्ज केल्यानंतर दादांच्या सहीने हा अर्ज तिथे ते रात्री 12:30 वाजता आम्ही सगळ्यांनी दिला आणि त्या मंजुरीसाठी आज आम्ही साधारण 11 वाजल्यापासून सगळे बांधव इथे आहेत. आज चांगला दिवस आहे. तुमच्या आणि सर्व तुमच्या माध्यमातून संपूर्ण मराठा समाजाला हा एकदम संवेदनशील विषय, याच्याविषयी आनंदाची ही बातमी सर्वांना इथून देतो. आझाद मैदानावर दादा येणार. 5,000 लोकांची ही पैशन आहे आणि त्या पद्धतीने ज्या ज्या गोष्टी तिथे कायदेशीर वक्तशीर आपल्याला कराव्या लागतील त्या आम्ही संपूर्णपणे दिलेल्या परमिशनचं आम्ही तंतोतंत पालन करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या संदर्भात ज्या ज्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील अटी व शर्ती संदर्भात, त्याही संदर्भात आपण उच्च न्यायालयात आपली बाजू तिथे पुढच्या तारखेला मांडू किंवा त्याच्या आधी मांडू आणि त्या संदर्भात शिथिलता असेल काय गोष्टी, कारण आमचा अर्ज हा आधीच आहे. पूर्वलक्षी प्रभावाने सरकारला असा कोणताही नियम आणल्यानंतर हा अर्ज निकाली न काढता, तुम्ही त्याच्यावर कोणता विचार न करता, निर्णय न देता तुम्ही अचानक नियम याचिका आली म्हणून कोर्टाला दाखवताय आणि त्यानंतर तुम्ही नियम लावताय, तर हे योग्य नाही. असंही पत्र आपण तिथे दिलेलं आहे दादांच्या म्हणण्यानुसार. ही जी परवानगी 1 दिवसासाठी आहे की म्हणजे किती दिवसासाठी परवानगी? असं आहे, आमरण उपोषण. आता ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आमरण उपोषण आता तुम्ही जर आमचं अर्ध्या तासात मान्य केलं तर संपेल. हा साधा विषय. तुम्ही आम्हाला विचारण्यापेक्षा प्रशासनाला विचारा. आमरण उपोषण आहे, मग ती एक दिवस म्हणजे हा हास्यास्पद विषय आहे. दोन्ही गोष्टी एका वेळी चालू शकत नाही. आंदोलन जेव्हा आमरण उपोषण आहे 25 म्हणजे त्यांनी 6 वेळा ते केलंय. त्यांनी सांगताना काय सांगितलं, इथून मागे 5-6 वेळेस जे शासनाने प्रशासनाने त्यांना साथ घातली, वेळोवेळी तिथे जे प्रशासनाचे प्रतिनिधी असतील अंतरवली सराटीला गेल्यानंतर त्यांनी सुद्धा प्रशासनाला तसा रिस्पॉन्स दिलेला आपण सर्व तुमच्या माध्यमातून सर्वांनी सर्वश्रुत आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि अशी गोष्ट घडते
की तुम्ही आता आंदोलन एका दिवसात करा किंवा एका दिवसाचा अर्ज असं नसतं. आंदोलन, आमरण उपोषण या दोन्ही गोष्टी एकत्र चालू शकत नाहीत. त्यामुळे हा तिथे या तत्वाच्या, संविधानिक तत्वाच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न सुद्धा चुकीचा आहे, किंवा असं कोणी म्हणत असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे. आमरण उपोषण तुम्ही अर्ध्या तासात मागणीपत्र घेऊन या, तुमच्या मागण्या मान्य झाल्या तुम्ही करू नका. पण मागच्या वेळी ज्या पद्धतीने नवी मुंबईमध्ये त्यांना आश्वासन दिलं गेलं होतं की तुमची जे काही मागणी ते सर्व पूर्ण केलं आहे, परंतु तोही देखील मागणी केली, पूर्ण केली नाही. त्याच्यानंतर पुन्हा मनोज जरांगे पाटील हे मुंबईला येतात. यावेळी आरक्षण घेऊनच जाणार का? हे बघा, तुमच्या माध्यमातून सांगतो की मराठा आरक्षण हा जो विषय आहे, या 50% आतील जे आरक्षण, जे ओबीसी मधून आरक्षण दादा मागतायत, ते संविधानिक आहे आणि ती मागणी मान्य करण्याचा किंवा ती मागणी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. सरकार ते करत नाही म्हणून हे आंदोलन आहे. तुम्ही असा मेसेज तिथे सरकारकडे नेला पाहिजे, प्रशासनाने नेला पाहिजे, मीडियाने नेला पाहिजे की तुम्ही या मागण्या मान्य करा, त्यांना आंदोलन करण्याची गरज पडणार नाही.